फॉर्म्युला आणि जनरल कॉन्सन्ट्रेशन इन ॲटमॉस्फिअर. तर तुम्ही बघाल वॉटर वेपरचं कॉन्सन्ट्रेशन किती जास्त आहे, 36 to 72%, आणि कोस्टल सिटीमध्ये ते आणखीन जास्त. तर बाकी भरपूर सारे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. IPCC म्हणून हे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज ही संस्था झालेली आहे UN मुळे, आणि त्यांनी सगळं हे शॉर्टलिस्ट केलेलं आहे. तर त्या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला पुढची माहिती मिळू शकेल. आता हे एक म्हणजे हा जो मी सांगितलं की लेस देन 30 इयर्सचा डेटा आपण वापरू नाही शकत टू कन्क्लूड दॅट या इट इज अ ग्रीन हाऊस गॅस. इट शुड बी 100 year डेटा ऑर समथिंग लाईक दॅट. आणि हळूहळू आता सगळ्या ठिकाणी, जसं आता इंडियामध्ये IMTची जी स्टेशन्स आहेत, एव्हरीवेअर द सेम instruments are used, so there will be uniformity of data or compatibility of the data collected at different places. पूर्वी असं होत नव्हतं. ज्याच्याजवळ जेवढे पैसे आहेत त्याप्रमाणे ते छोटे इन्स्ट्रुमेंट किंवा हे असं होतं. एनिवे, बट द सायंटिस्ट हॅज अटेम्प्टेड टू फाइंड आउट की खरंच ग्रीन हाऊस गॅसेस वाढतात का, जो काही डेटा अवेलेबल होता तो. आणि हे जे चार्ट्स आहेत ते डेफिनेटली इन्क्रीजिंग ट्रेंड दाखवत आहेत. तसंच तुम्ही जर समजा इयरली सरफेस टेम्परेचर सिन्स 1880 हे जर समजा बघितलं तर 1990 ऑनवर्ड्स, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा जोरात सुरू झालं तेव्हापासून ते सिग्निफिकंटली इन्क्रीज होते, आणि ॲज ऑफ टुडे इट इज almost 1.5 degree Fahrenheit more than the average. So that is quite significant and it can make havoc to our lives. So this is how I had given the absolute figures. कार्बन डायऑक्साइड जो आहे तो अराउंड 40% इन्क्रीज झालेला आहे. दॅट मीन्स 280 ppm इन 1750. 1750 म्हणजे तेव्हा आपण टेम्परेचर पण मेजर करत होतो 100 years ago. पण त्याच्यानंतर जर समजा आपण 2017 चा रेकॉर्ड बघितला तर तो 406 आहे. आणि हा जर समजा असाच वाढत गेला, तुम्ही जर समजा पेट्रोल नंतर लाकूड फॉसिल फ्युएल हे सारखे बर्न करत गेले, खूप इंडस्ट्रीज झाल्या आणि आपण कंट्रोल नाही केला तर आय मीन द लाईफ ऑन अर्थ विल नॉट एक्झिस्ट. आणि हा सगळा इन्क्रीज इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग नॅचरल सिंक्स, कारण जेवढा कार्बन डायऑक्साइड होतो त्याचा सिग्निफिकंट पोर्शन प्लांट्स घेतात फॉर देअर प्रिपरेशन ऑफ फूड. सो दॅट इज फोटोसिंथेसिस. पण एवढं सगळं असू नये. आता काय होतं की प्लांट्स घेतात पण आता हळूहळू जंगल कापायला लागलो, त्यामुळे मग तो कार्बन डायऑक्साइड वाढत चालला, प्लांट्स कमी होत चालले. तर पूर्वी आता जे एक स्लोगन येते हे म्हणजे आपल्या भारत सरकारने पुष्कळसे केले की प्रत्येकाने निदान एक तरी झाड लावा, की तो प्राणवायू हवेमध्ये हे करेल आणि कार्बन डायऑक्साइड घेईल. तर प्रत्येकाने एवढं जरी केलं, अगदी मोठं झाड जरी नाही तरी आपल्या घरामध्ये ग्रीनरी वाढवली, आपण आपल्या टेरेसवरती केलं तर ते उपयोगी होईल. ओशन्स आर द मेजर कार्बन स्टोरेज सिस्टीम आणि त्याला कार्बन सिक्वेन्सेशन म्हणतात. पण मग ऍसिडिफिकेशन झालं तर काय होईल की जे कोरल्स असतात खाली समुद्राच्या तळाशी किंवा शिंपल्यांचे जे हे असतात त्याच्यावरती ऍसिडिक कंडिशनमुळे परिणाम होईल आणि त्यांचा लाईफ धोक्यामध्ये येऊ शकतो. Majority of CO2 emissions produced by human activity, which is also called as anthropogenic origin, come from combustion of fossil fuels, coal, oil, natural gas. Additional contributors are deforestation, म्हणजे हा इनडायरेक्ट वे आहे की तुम्ही जंगल तोड केली की तुमचा कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब होणार. चेंजेस इन लँड यूज, आजकाल आपण खूप ऊस म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगते किंवा एकच प्रकारचं पीक घेतो, रोटेशन करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मनी वाईज तर खूप फायदा होतो, पण शेवटी जमिनीचं काय, जमिनीचा कस निघून जातो. सॉइल इरोजन, ऍग्रिकल्चर, म्हणजे हे जे आपण चेंजेस करतोय ते एका दृष्टीने आपल्याला फायनान्सच्या दृष्टीने फायद्याचे आहे, पण आपल्या जमिनीचा कस जर समजा गेला तर कोणी काळी ती ओसाड होऊन जाईल.
सो आता हे एस्टिमेशन जे केलेलं आहे किंवा काय होऊ शकेल कार्बन डायऑक्साईड, त्या 3 पद्धती वापरल्या. बिझनेस ॲज युजल एमिशन्स, म्हणजे आपण काय करणार नाही, जे होतंय ते होऊ द्या. तर दॅट इज इंडिकेटेड बाय रेड लाईन. तर ते 600च्या पुढे पर्यंत कसं काय आपलं जाईल आणि मग आपण राहणारच नाही. हे सगळं म्हणजे हे सगळे हे प्रोजेक्शन्स आहेत, बट देन वी वोंट बी एबल टू सी दॅट, बट दीज आर द प्रोजेक्शन्स. दुसरं आहे की कॉन्स्टंट 1990 ची जी लेवल होती तेवढ्या एक कॉन्स्टंट पर्यंत यायचं, रिड्यूस करत करत. आणि तिसरं आहे की 21 50% रिडक्शन इन एमिशन्स. तर त्याच्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकेल आणि आपलं जे टेम्परेचर आहे ते आजच्या मितीला आपण जे सर्वाइव्ह होऊ शकतो त्याच याला आपण अडॉप्ट करू शकतो. अदरवाइज द लाईफ इज व्हेरी डिफिकल्ट. सो दीज आर द सोर्सेस ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. कार्बन डायऑक्साईड मेनली द बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स, methane fossil fuel production and rice fields also. N2O fertilizers, deforestation, burning of biomass. आपण हे शेतातलं एक पीक झालं की जाळून टाकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि CFC is of course aerosol sprays and refrigerator, which probably we are phasing it out. आता हे जे गॅसेस आहेत त्याचं काय ऍब्सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन आपण लक्षात घेण्यापेक्षा त्याचं एक ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणजे ओव्हर 100 इयर्स काय होईल. मी जसं म्हटलं ना की ते एकदम काही नाशवंत नाहीये. तर तुम्ही जर समजा हा चौथा कॉलम बघितला ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, तर कार्बन डायऑक्साईडचा 1 असला तर मिथेनचा 21 आहे. ऍक्च्युअली मिथेनचा पहिल्या याच्यामध्ये 84 आहे. माझं पुढचं टेबल ते दाखवेल आहे, बट इट गेट्स रिड्यूस. तर हे जे त्यांचे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे ते इतके हाय आहे, म्हणजे आपण क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा हे रेफ्रिजरेटर. सो इवन इफ यू फील दिस इज जस्ट अ मायक्रो क्वांटिटी, व्हाय शुड आय बॉदर? But no, its global warming potential is so high that even the micro quantities will be as harmful as carbon dioxide. So all these chemical properties has to be considered when we are thinking of reducing the greenhouse gases. So these are basically, of course, wherever possible, I have given the address also from where I had taken this. So these are various sources. Carbon dioxide mainly electricity generation. तरी आजकाल आपण थोडंसं हायड्रो पॉवर किंवा विंडच्या थ्रू किंवा सोलर पॉवर हे करायला लागतात. आणि तेच मी म्हटलं की आपल्यापैकी आता बरेच लोक आपण हायर मिडल क्लास झालेलो आहोत. तर आपण जर समजा आपल्या सोसायटीमध्ये सोलर पॅनल्स घातले, सुरुवातीला आपल्याला खर्च करावा लागेल, पण त्याचं पेबॅक पिरियड जर समजा आपण काढला तर आपण खूप काही करू शकतो. आणि मी सध्या ठाण्याला ज्या सोसायटीमध्ये राहते तर मी त्या कमिटीची मेंबर आहे. तर आम्ही आता जे रेन वॉटर हार्वेस्टिंग, नंतर सॉलिड वेस्ट कंपोस्टिंग आणि सोलर पॅनलचं आता आम्ही घेणार. तर हळूहळू हळूहळू आम्ही अशी प्रगती करतोय. तर प्रत्येकाने अशी हळूहळू केली ज्या लेवलला जमेल त्या लेवलला. तर मला असं वाटतं आपण प्रत्येक जण आपली माता, जननी माता सेव्ह करण्यासाठी मदत करू. So these are various sources of the main greenhouse gases: carbon dioxide, methane, and nitrous oxide. So what is going to happen if the greenhouse gas emissions continue at the rates observed in 2017? Then Earth's surface temperature could exceed dangerous level as early as 2047. Maybe some of us, I mean the younger generation, will be still there to our children will be there. Yeah, children and grandchildren. Because now I am 17, so for me probably that will not be. Our children will be cursing us. Yes, definitely. We will not do anything. So let us not collect the property for them, but if we can do some efforts, each individual. आपण समजा प्रत्येकाने आज संध्याकाळी घरी जाताना ठरवलं की ठीक आहे बघा याच्यातला हा छोटासा पार्ट का होईना याच्यामध्ये पुढच्या आयुष्यात मी फॉलो करेन. येस, आय
am successful in delivering this talk. So at current emission rate, temperatures could increase by 2 degrees centigrade, which the United Nations as per upper limit to avoid dangerous level by even 2036. म्हणजे आता 47 चं 36 असं हळूहळू लवकर येत जाईल. आता हे जे स्टडी जी सुरू झाली की हे ग्रीन हाऊस गॅसेस काय आहे ॲज अ सिस्टमॅटिक स्टडी द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे ते 1966 मध्ये त्यांनी हळूहळू सुरुवात केली. In 1970 the term climate change was replaced by climatic change and so many developments had happened and ultimately intergovernmental panel on climate change ही एक संस्था फॉर्म झाली आणि ह्या संस्थेमध्ये जवळपास 195 countries, this is overall their front page, WNO and UNEP are the basic organizations who had developed this one, and most of us, I mean most of the countries, out of 195 countries, I think 193 countries are the members of this, and they I should say theoretically they are abide by following what they are asking. तर हे मी पुढची सगळी माहिती गोळा केलेली आहे. तर जसं करंटली 194 कंट्रीज, म्हणजे मी 193 म्हटली तर 190. आता काय माहिती का, नंबर ऑफ कंट्रीज किती आहे ह्याच्यातही खूप व्हेरिएशन आहे. तुम्ही खेळांमध्ये घेतलं तर कदाचित 200 कंट्रीज होऊन जातात हे, पण त्यांनी जे सांगितलंय की more than 90% of the countries had agreed to be a member and they will like to follow the remedial measures which are suggested. So obviously India has agreed for that, no doubt. They are constantly working. म्हणजे असं नाही की एकदा काहीतरी 2000 साली त्यांनी एक रिपोर्ट केला and that is the final. No, they are improving. First report, second report, third report, fourth report, आणि प्रत्येक रिपोर्ट मध्ये there are 3 working groups, 1, 2 and 3, आणि प्रत्येकाचं कार्य डिफाईन असतं की तुम्ही काय बघायचं, तुम्ही काय बघायचं. आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड, आता ट्रम्प सारखे सोडले तर ऑल ओव्हर द वर्ल्ड everybody has agreed to contribute and they are contributing. So that is most important. So the 5th assessment report, which according to me is the latest in 2014, maybe if my reading is inadequate, one can supplement that. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितले इट इज एक्स्ट्रीमली लाईकली दॅट ह्युमन इन्फ्लुएन्स हॅज बीन द डॉमिनंट कॉज ऑफ द ऑब्झर्व्ड वॉर्मिंग सिन्स द मिड ऑफ 20th century. आपल्या जे पहिल्या स्लाइड मध्ये डाऊट होता ना की वेदर इट इज ओनली नॅचरल और नॅचरल तर इट्स मॅनमेड, आणि मग कॉम्बिनेशन, आणि कॉम्बिनेशन मध्ये मग किती प्रपोर्शननी कॉम्बिनेशन. सो इट इज फ्युचर क्लायमेट चेंज अँड असोसिएटेड इम्पॅक्ट्स विल डिफर फ्रॉम रिजन टू रिजन. कारण हवा ही अशी आहे की एका देशातली हवा दुसरीकडे जाऊ शकते, पण पाणी आहे, समुद्र आहे, हे तर त्या लोकलाइज राहतील. तर जितका तुम्ही कंट्रोल करू शकाल. आता आपण अमेरिका म्हणतो, पण अमेरिकेमध्ये ग्रीनरी खूप आहे, एक तर खूप मोठा देश आहे आणि त्यांनी आपली सगळी फॉरेस्ट प्रिझर्व केलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना हक्क आहे खूप ग्रीन हाऊस गॅसेस करायचा, पण मी एक सांगते तसंच आपणही हळूहळू जर समजा सुरुवात केली तर बिकॉज इंडिया इज ऑल्सो मेजर बट चायना इज ऑल्सो देर आर सर्टन कंट्रीज हु आर द मेजर कॉन्ट्रीब्युटर्स फॉर ग्रीन हाऊस गॅसेस. आता हे जे मी मगाशी एक वाक्य बोलले होते की ही जी प्रोजेक्शन्स आहेत ती बेस्ड ऑन बेस्ट अवेलेबल डेटा, त्यातल्या त्यात स्क्रुटिनाइज करून, आणि जनरल सर्क्युलेशन मॉडेल जे साधारणतः IMD वापरतात हवामानाच्या दृष्टीने. बट इन दॅट वन दे हॅव स्कोप टू ऍड सर्टन गॅसेस, जसं ते टिपिकल 3 ह्याच्यासाठी 4 ह्याच्यासाठी नाही. तर अशा प्रकारे ती प्रेडिक्शन्स केलेली आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, म्हणजे असं काही त्याच्यामध्ये व्हेरिएशन नाही. And key facts: the overwhelming majority of atmospheric scientists believe that global warming caused by mankind changes had occurred, and based on best technology and available observation, it will become much larger during next decade.
next decade म्हणा, आणखीन decade म्हणा. And the bottom line is global warming and its implications are very serious. So let us all take it right from the day first. And we do not doubt about the occurrence of global warming. It is happening everywhere. I had talked to you about it is not only the concentration of that greenhouse gas, but जसं आपला वॉटर क्वालिटी इंडेक्स किंवा एअर क्वालिटी इंडेक्स असतो. वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये काय करतात, 8-9 पॅरामीटर्स असतात. ह्याची काय अल्कलिनिटी जास्त आहे, याचा फ्लोराईड जास्त आहे असं नाही. की सगळ्या पॅरामीटर्सनी NSF एक वॉटर क्वालिटी इंडेक्स 9 पॅरामीटर घेऊन डेव्हलप केली. आणि मग आपल्याला 10 ठिकाणची वॉटर क्वालिटी कशी आहे बेस्ड ऑन दॅट वॉटर क्वालिटी इंडेक्स व्हॅल्यू आपण ते जनरलाइज करू शकतो. गुड, पुअर, बॅड अँड ऑल दोज थिंग्स. सेम इज द केस विथ एअर क्वालिटी इंडेक्स. तशाच पद्धतीने हे ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल प्रत्येक ह्याचा त्यांनी कॅल्क्युलेट केला. आणि त्याच्याप्रमाणे जरी तुमचं हे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल किती जास्त आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन किती आहे, पण वॉर्मिंग किती होणार आहे तर इट इज डिफाइन्ड बाय ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. This is the table which is most important. See, for carbon dioxide, global warming potential आणि हे टाइम हॉरिझॉनमध्ये चेंज होतं. 20 इयर्स मध्ये वेगळं असतं, 100 इयर्स मध्ये वेगळं असतं आणि 500 इयर्स मध्ये वेगळं असतं. पर्टिक्युलरली तुम्ही हायड्रोफ्लोरोकार्बनचं बघितलं तर त्याचा लाईफ टाइम 50,000 आहे. 50,000, 10,000. त्यामुळे आता जरी आपण आपल्या फ्रीज मधलं हायड्रोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC रिमूव्ह केलेले असते तरी त्याचा इम्पॅक्ट कमी व्हायला so many years. And that's why if you can see the global warming potential of first 2, 3, 4 is gradually decreasing because their lifetime is less. But subsequently in last 14 it is still increasing because it is going to continue to remain in the atmosphere. So it's not a question of how much quantity is important, but its time, lifetime जे आहे. जसं रेडिओ ट्रेसर्स असतात म्हणजे ॲटॉमिक एनर्जीचे, तर प्रत्येक ह्याचा तो हाफ टाइम किंवा डिके टाइम असतो. तसाच त्यांनी हा कन्सिडर केलेला आहे. हाफ लाईफ. So these are certain pre-1970 tropospheric concentrations, recent concentrations, and absolute increase, percent increase. This is just a data from most of the information now is from that IPCC document, which has been accepted by most. Of course, there will be error. I have no doubt about that. आता आम्ही जसं निरीमध्ये असताना बरीच कामं केली वॉटर सप्लाय. साधं उदाहरण असतं टर्बिडिटी म्हणजे पाण्यात गढूळपणा किती. तर प्रत्येक वॉटर ट्रीटमेंट प्लांट वरती ज्या पद्धतीचं ते इन्स्ट्रुमेंट असतं ना, तुमचं इम्पोर्टेड हॅक असलं तर त्याला अगदी सेकंड डेसिमल पर्यंत तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. पण तेच तुमचं इंडियन असं फील्ड वर्कचं असेल तर तुम्हाला सिंगल युनिट मध्ये मिळेल. तर तुम्ही कशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट वापरताय आणि डेटा तुम्ही आवरली घेताय की 4 आवरली घेताय आणि मग त्याचं ऍव्हरेज करतात. अशा पुष्कळ गोष्टी असतात जेव्हा हे एवढं मोठं काम करायचं असतं. आणि आपल्याला ते मनात ठेवूनच हे सगळं समजून घ्यायचंय की येस देअर इज गोइंग टू बी व्हेरिएबिलिटी ॲट व्हेरियस प्लेसेस. हे मला IPCCच्या रिपोर्टमध्ये मिळालं की बाय गॅस कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त आहे, मग मिथेन आहे, मग कार्बन डायऑक्साईड त्यांनी 2 ओरिजिन मधनं केलेलं आहे. आणि अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल आहे ह्याच्यावरती इकॉनॉमिक सेक्टर. कारण तुम्ही जर समजा व्हल्नरेबिलिटी ऑफ क्लायमेट चेंज हा जर समजा टॉपिक घेतला, आता क्लायमेट चेंज हा इतका मोठा विषय आहे की मला जेवढं जमलं तेवढं मी लिहू शकले. पण that depends again on local condition. The vulnerability of Kerala is very poor because of the Western Ghats and excessive development in the rocky portion where precautions are not taken.
तर तुम्ही त्या अशा त्या वेस्टर्न घाटचा जो पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा जे आहे संभव तो नाही तेवढा हे होऊ शकला. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून माझं जे मी प्रेझेंटेशन केलं देअर कॅन बी व्हेरिएशन अँड आय विल बी व्हेरी हॅपी इफ एनी वन ऑफ यू हॅव सम मोर इन्फॉर्मेशन ऑर रादर डिफरंट इन्फॉर्मेशन देन व्हॉट. तसंच हे आपण जे इंडस्ट्रियलायझेशन इंडस्ट्री आहे तर कुठल्या कंट्रीजचं हे आहे तर युनायटेड स्टेट्सचं 15%, चायना इज 30%, इंडिया इज 7%, European is 9%. So likewise the contribution has been presented in this research paper. कारण सगळं एकत्र मिळालं खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. This is the pictorial presentation what happens when the methane, carbon dioxide, water vapor. There are some natural sources also, like volcanic eruption झालं किंवा फॉरेस्ट फायर खूप होतात. जेवढं फॉरेस्ट पर्टिक्युलरली अमेरिकेमध्ये खूप असे पेपरमध्ये न्यूज येते. काय अमेरिकेत तर परवा मुंबईमध्ये सुद्धा झालेले असते. तर हे जितकं आपण जंगल वाढवतो तितकेच हे चान्सेस पण वाढतात. पण मॅनमेड जे ऍड होत आहे त्याच्यामुळे इम्पॅक्ट जे आहे ते फॉरेस्टवरती होईल आहे. Biodiversity, agriculture and coastlines. आपल्या coastlines are going to be very badly affected. And what are the impacts? Rainfall pattern तर आपण बघितलेलं आहे. आजकाल आपल्याला खूप गर्दी होते बाहेर जाताना. सगळेजण आपण एसी लावतो. तर घरं आपली सिमेंटची म्हणजे जे एनर्जीचं जे डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे ते होत नाही. मग वॉटर लेवल चेंजेस होतात म्हणजे इव्हॅपोरेशन खूप जास्त झालं आणि तेवढा तो पाऊस त्या ठिकाणी पडला नाही कारण वाफ आहे ती हवेतनं इकडे तिकडे जाईल ना. तर म्हणून मग सगळीकडे दुष्काळ पडतो. आत्ताच आमचं ठाण्याला आज आम्हाला 24 तास पाणी नाही. आता डिसेंबरच आहे आणि ही गत सगळीचकडे आहे. त्यातल्या त्यात मुंबई पुणे मोठे शहर आहे त्याच्यामध्ये थोडं कंट्रोलेबल आहे. पण तर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जर समजा बघितलं तर येस एव्हरीवेअर देर इज गोइंग टू बी इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज. नो सेक्टर कॅन हेल्थ म्हणा तुम्ही काही म्हणा तर आपल्या कोस्टल सिटीज कशा दिसतील त्या बघा किंवा पर्टिक्युलरली आपल्या उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावरती जो बर्फ आहे इट विल स्टार्ट मेल्टिंग अर्ली आणि मग फ्लड्स येतील आणि तिथलं जे जीव आहे म्हणजे जे प्राणी आहे त्यांना ते कम्फर्टेबल राहणार नाही. सो एक्सटेन्शन ऑफ ऑल मेनी स्पीसीज प्लांट एज वेल एज एनिमल्स विल occur. These are some of the pictures of Kerala floods which all of us know. It was very severe. And another is our Orissa also. Like all the coastlines are really luckily for Mumbai so far nothing has happened except that 5th July episode. But that was again man-made. The excessive use of plastics and not properly cleaning the drainage systems. हे काही पिक्चर्स मी काढायचा प्रयत्न केला की बाबा पहिल्यांदा आता जे झाड दिसतंय ते आपल्याला कसं दिसेल जर समजा ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट वाढतच गेला मग हळूहळू हा बर्फाची आर्टिक सी आईस लॉस कसा होत गेला तो त्यांनी दाखवलाय की हळूहळू तो कमी होतोय आणि आपण म्हणतो व्होल्कॅनोमुळे पण होतं ना पण मॅनमेड हे जे इंडस्ट्रीमुळे होणारं जे पोल्युशन आहे एअर पोल्युशन म्हणा किंवा वॉटर पोल्युशन दॅट इज रिअली हॅव्हिंग मोर इम्पॅक्ट दॅन द नॅचरल. They had just summarized hurricanes काय होतात साऊथ अमेरिकेत काय होतं अंटार्क्टिकामध्ये काय होतं आफ्रिकेमध्ये काय होतं. Of course I don't say that I agree with this but this is the information available. So examples of global impacts, major example, the largest glacier on Mount Kenya has lost 92% of its mass. Sea levels have risen by 10 to 25 centimeters. म्हणजे almost 1 फुटापर्यंत उंची sea level वाढलेली आहे काही ठिकाणी. And thickness of sea ice in the Arctic has decreased by 40%.
So some of the pictures I had downloaded and this is happening. आणि हे जे खालची एक जी फिगर आहे ती स्टॉर्म सर्ज म्हणजे हळूहळू हळूहळू तुमचा समुद्र 2010 मध्ये जिथे होता तो हळूहळू आता सरकत येईल आणि मग तुमचे सगळे जे समुद्र किनाऱ्याजवळचे जे घर आहेत ती सगळी तुमची होऊ शकतात म्हणजे नाश होऊ शकतो त्याचा. आता इंडियामध्ये काय काय आहे आपण म्हणतो सगळ्या देशांमध्ये हे आहे आपण प्रयत्न केलेला आहे का की इंडियामध्ये खरंच रिअली ग्लोबल वॉर्मिंग आहे का तर येस देर आर सर्टन रेफरन्सेस द वर्ल्ड बँक हॅज मेड स्टडी आणि एक्स्ट्रीम हीट इन वेस्ट कोस्ट अँड सदर्न पार्ट कोरल ब्लीचिंग इन तामिळनाडू म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड आहे तो समुद्रामध्ये ऍब्सॉर्ब होतो ऍसिडिक होतो आणि कोरल्स हे होतात. सुंदरबनचं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना उदाहरण ऐकून माहिती असेल की कसे मॅनग्रोव्ज म्हणा किंवा हे एकूण काय ओव्हरऑल सगळ्याच याच्यावरती या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होतो आहे. मुंबईच्या जवळपास सॉल्ट वॉटर इंट्रुजन डे बाय डे आवर ग्राउंड वॉटर यूज इन मुंबई इज व्हेरी लेस दॅन 6% इज द वॉटर सप्लाय फ्रॉम ग्राउंड वॉटर अँड दॅट टू the groundwater is permitted only during construction and one is supposed to abandon that tube well. Of course many people don't do it. Incidentally I had been associated with Mumbai for more than 30 years I should say and with MCGM projects most of the things or maybe MPCB projects. आपल्या ज्या हिमालयातला जो समुद्र आहे हिमालयातला जो बर्फ आहे तो जर समजा विरघळायला लागला तर तिथल्या नद्यांना पूर येते आणि त्यातल्या काही नद्या तर पाकिस्तानात पण जातात. आजच पेपरमध्ये मी कुठेतरी हे की पाकिस्तानात जाणारं पाणी आपण अडवणार. ठीक आहे आपण बांध घालू धरण बांधू आपण ते अडवू पण अशा पद्धतीने जर समजा मेल्टिंग झालं आणि ते गेलं तर त्यांना तसंही ते पाणी मिळणारच आहे म्हणजे आपल्या एका कामामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो. अशा गोष्टी बऱ्याच काही होऊ शकतात. हे जसं हिमालयन रिव्हर अंडर प्लेट ऑफ गंगोत्रीच्या तिथे काय होऊ शकतं. नंतर these are forest and natural ecosystems increase net primary productivity म्हणजे आता हे जे पुढच्या 2 स्लाइड्स आहेत याच्यामध्ये फायदे पण दिले increase net primary productivity but shifting forest borders species makes negative impact on livelihoods and biodiversity. आणि जोपर्यंत सगळ्या प्रकारचे जीवाणू म्हणा किंवा सगळ्या प्रकारचे प्लांट्स जोपर्यंत राहत नाही म्हणजे बायोडायव्हर्सिटी इंडेक्स जो असतो आपला तो जो समजा हळूहळू चेंज होत गेला तर इट डझंट रिमेन अ नॅचरल इकोसिस्टम अँड इट इज इंड्यूस्ड इकोसिस्टम. So these are some of the information which I had got that on agriculture what will happen. Human health, higher morbidity and mortality from heat, stress, vector, waterborne disease, expanded transmission window for malaria. कारण वेगवेगळ्या ठिकाणी डास आणि आजकाल काय झालं माहिती आहे की तुम्ही गुड नाईट वगैरे लावलं ना तरी ते डास स्मार्ट झाले तुमच्या. They have become immune to that. त्यामुळे आपल्याला जरी असं वाटलं की नाही बाबा मी गुड नाईट लागतो ते गुड नाईटचे वेगवेगळे प्रकार असतात काही कॉईल असतात काही अमुक असतं. They have become, I will tell you my experience. Of course, nobody will believe it. Yeah, nobody will believe it. In 2014, I'm sorry to say this, but in Mumbai, some of the reservoirs were having coliform group of organisms. And Mr. Jalota, Raju Jalota, AMC had given that project to our Miri. And we had done all over Mumbai, all wards, all overhead service reservoirs, and the distribution system in different localities, high-rise building, and even the slums where the pipeline is going along with your sewage line and all those things. आणि म्हणजे आता वेळ अशी यायला लागली आहे की इवन दोज कोलिफॉर्म ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर बिकमिंग रेजिस्टंट टू रेसिड्युअल क्लोरिन. म्हणजे CPHEOने जे काय तुम्हाला एक लिमिट घातली आहे की तुमच्या इथे 0.2 रेसिड्युअल क्लोरिन असेल तर ते वॉटर सेफ आहे
तर हळूहळू आपला त्याच्यावरचा पण विश्वास कितपत ठेवायचा हा प्रश्न निर्माण होत चालला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुंबईकरांना कशाला पाहिजे एवढं पाणी? लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि चितळे कमिटीने पहिल्यांदा तर काय 200 लिटर एलपीसीडी कशात पाहिजे तुमची? खेड्यापाड्यामध्ये जा तुम्हाला 10-20 लिटर सुद्धा मिळत नाही. पण हे केव्हा होईल? मला पाणी येत आहे ना, मी सोसायटी, माझा पैसा आहे, मी सोसायटीचे पैसे भरतोय, वाय शुड आय नॉट यूज? आपल्या मुलांमध्ये तुम्ही पाणी वाचवायचं हे कल्चर करा. मुलांमध्ये कशाला आपल्याकडे फ्लश टँक असतात. अगेन दिस इज समथिंग विच आय शुड नॉट टॉक. पण आपण जेव्हा युरिनेट करतो किती एमएल असते? 200. वाय यू शुड यूज 10 लिटर्स ऑफ वॉटर? वाय यू शुड फ्लश? मग आता मी काही कोणाला हे नाही सांगणार की बाबा नाही तुमचे फ्लश टँक चेंज करा, बिकॉज इकॉनॉमी विल बी. मी काय सांगेन की तुमच्या फ्लश टँक मध्ये ना 2 बिस्लरीच्या भरलेल्या बाटल्या टाकून द्या. म्हणजे काय होईल? तुमचं 8 लिटर पाणी फ्लश होईल, बिकॉज युअर व्हॉल्यूम इज रिड्यूस. आणि दिवसातून एकदा जेव्हा तुम्हाला जास्त पाणी फ्लश करायची तेव्हा दोनदा करा, पण तुम्ही युरिनेट जास्त वेळा करतो. दिस इज अ सिम्पल थिंग दॅट ऑल ऑफ अस कॅन डू. आय डोंट थिंक इट इज गोइंग टू हार्म एनीवे. आणि म्हणून मी जे म्हटलं की माझी जी इच्छा आहे की प्रत्येकाने एखादी जरी गोष्ट आपल्या आयुष्यात सुरू केली तर आपण डेफिनेटली वी आर हेल्पिंग गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट काय? आपलाच पैसा आहे तो. येस. सो आणि प्लीज एक्सक्यूज मी, म्हणजे भावनेच्या भरात मी जर समजा कुठल्या ऑर्गनायझेशनला तेव्हा हे असं माझा उद्देश नाही आहे. पण माझा उद्देश हा आहे की असं घडतंय आणि हे मी 45 वर्ष निधी सारख्या ऑर्गनायझेशन मध्ये मला इतके चान्सेस मिळाले की मी भारतातल्या सगळ्या स्टेट्स मध्ये जाऊन आली. अगदी अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, खाली साऊथला सगळीकडे मी जाऊन आलेली आहे. सगळ्या ठिकाणचे मला काय प्रॉब्लेम्स आहेत रुरल ॲज वेल ॲज अर्बन ते बघायचा चान्स मिळाला. त्याच्यामुळे मी परदेशात जाऊन आली, परदेशात काय असतं हे बघितलेलं आहे. तर म्हणूनच मी जे हे अशा प्रकारचं सोशल वर्क ॲक्सेप्ट करते किंवा ठीक आहे कुठे लेक्चर असेल किंवा कुठल्या सोसायटीमध्ये असेल किंवा कुठलं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल. मी मस्कतमध्ये ट्रेनिंग कोर्स घेतला, दुबईमध्ये घेतला. तर आय लव्ह टू शेअर वॉट एव्हर नॉलेज, लिटिल नॉलेज. So this is risk to ecosystem of people in India. Natural calamities जास्त होतील हे आपण बघतोच आहे. Stress to human and other life forms. आजकाल आपल्या 30-40ल्या मुलांना बीपीचं औषध आहे. वेळात आपण समजा काही नव्वदीतले पण आहे आपले किंवा मध्यंतरी काहीतरी मला असं वाटतं काही सिने ॲक्टर्सचं हे दाखवलं होतं की दे आर 80+ बट दे आर स्टील किपिंग वेल. वेअरॅज आजकाल मुलांना होत नाही, ओबेसिटी आहे, अमुक आहे. तर याचा सिरियसली आपण विचार केला पाहिजे की हे जे आहे ते एका दिवसात झालेलं नाही आणि एका दिवसात कमी पण होणार नाही. बरेचदा आपल्याला अशा काही काही इन्फॉर्मेशन मिळत असते. हीट इंडेक्स अँड हीट वेव्ह. तर हे काय आहे? प्रत्येक ठिकाणचं तापमान माझ्या फर्स्ट स्लाइड मध्ये पण होतं. दॅट वॉज फॉर ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड दिस इज फॉर इंडिया. A study from 2005 concluded that heat waves significantly increased in frequency, persistence, and spatial coverage in the decade 1991 to 2000 when compared to periods between 1971-80 and 81-90. A severe heat wave in Orissa in 1998 resulted in nearly 1,300 deaths. Based on observation, heat waves related to mortality has increased in India prior to 2005. तर असं बरेचसे एव्हिडन्सेस म्हणा किंवा असे रेकॉर्ड्स आपण केलेले आहेत. आता हे सगळे आपल्याला एकत्र आणून त्याचा काय परिणाम झालेला आहे आणि तो कमी कसा करतो हे आपल्याला बघायचं. सो व्हॉट आर द इंडियाज इनिशिएटिव्ह टू कंट्रोल द ग्लोबल वॉर्मिंग? आपलं सरकार खूप प्रोएक्टिव्हली वाढत आहे. कुठलंही असो, इट इज नॉट ओनली मोदी सरकार आय एम सेइंग बिकॉज दॅट इज 4 years. पण ओव्हर द इयर्स राईट फ्रॉम इंदिरा गांधी म्हणा किंवा हे, तर वी हॅड रेटिफाईड द कियोटो प्रोटोकॉल. मला असं वाटतं सगळ्यांना कियोटो प्रोटोकॉल माहिती आहे. इट इज इंटरनॅशनल ट्रीटी विच एक्सटेंड्स
1992 United Nations Framework Convention on Climate Change, which states Paris has committed to reduce greenhouse gas. आणि मी जसं सांगितलं की 194 कंट्रीजनी ऍग्री केलेलं आहे. बाकी हे जे मी लिस्ट आउट केलंय की सोलर मिशन आहे, एनहान्स एनर्जी एफिशियन्सी. आजकाल इलेक्ट्रिसिटी बिल बल्ब्स जे असतात ते एनर्जी एफिशियंट असतात. सस्टेनेबल हॅबिटॅट्स, वॉटर मिशन. अक्षरशः म्हणजे आपण जे कमिट केलं होतं की इट इज वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिकेट, आपण बऱ्यापैकी सक्सेसफुल झालंय. पण आता ते 12 मंथ्सला कधी कधी होत नाही बिकॉज ऑफ ड्रॉट कंडिशन्स. पण आपण बऱ्याचशा खेड्या पाड्यांमध्ये वॉटर सप्लाय स्कीम्स इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलाय. नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, आजकाल गो ग्रीन म्हणून खूप हे केलेले आहे, त्याच्यासाठी स्पर्धा ठेवलेल्या आहेत. किती सोसायटीज मध्ये तुम्ही करता. गणपती उत्सव आपण इको फ्रेंडली करतो. असे छोटे 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 का होईना पण आपण मदत करतोय आपल्या गव्हर्नमेंटला, आणि आपलं गव्हर्नमेंट पण ते प्रमोट करते की तुम्ही कशा प्रकारे याला मदत करू शकाल. आता मी जसं म्हणत होतं की बरेचसे लोक ऍग्री होतात, बट देर आर सर्टन पर्सन्स who may say ki no, it is all natural and nothing to do and all those things. So I just given some quoted references. आणि आपल्या इथले हे जे 1991 महेश Yenchkul had painted the picture of end of the world due to many reasons, and it was totally his own forecast आणि imagination होतं त्यांचं. पण आता हळूहळू अशी गत येत चालली आहे की probably yes, it is going to be true. तर बऱ्याच सायंटिस्टनी काय डूम्सडे थर्मामीटर केलं आहे, अजून काय केलेलं आहे. पण म्हणजे माझं असं स्वतःचं हे सगळे रेफरन्सेस वाचल्यानंतर असं मत झालेलं की येस, क्लायमेट इज चेंजिंग अँड मॅन इज इक्वली रिस्पॉन्सिबल. Forget about natural things. So the scientists have made enormous efforts in understanding climate change and its causes, and we must respect and clap that those scientists who had been working on this to collect the data, to interpret and to present papers. It's really to be appreciated by one and all. The database used in statistical analysis has to be unbiased and accurate. Then only एक उदाहरण सांगते शहारचं, म्हणजे मी नाव घेऊन सांगते. शहारचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट इव्हॅल्युएशनला आम्ही गेलो होतो. तिथले जे केमिस्ट असतात ना, म्हणजे लोअर स्टाफला तुम्ही सफिशियंट ट्रेनिंग देत नाही. 0.5 टर्बिडिटी आपले ते महिने 0.5 टर्बिडिटी लिहितात. पावसाळा असो उन्हाळा असो काही. मग मी त्याला विचारलं, इकडे अरे बाबा मला तुझं टर्बिडिमीटर दाखव. त्याची मिनिमम रेंज समजा 1 आहे, तर तुम्ही 0.5 कशी रिपोर्ट करता. पण मग हे आपल्या प्रत्येक माणसाने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे की मी ज्या हुद्द्यावर आहे त्या हुद्द्यावरती मी माझ्या बरोबर काम करणार आहे. माझ्या हाताखाली असं मी म्हणत नाही. इट इज अ टीम वर्क. तर ते बरोबर काम करतायत की नाही. ओनली टू प्लीज युअर बॉस, इफ यू आर रेकॉर्डिंग द फॉल्स डेटा, then all these efforts done at international level will be useless. So these are the things which are required. म्हणजे आपल्याला मनुष्यच बदलायला पाहिजे की नुसतंच तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये खूप छान आहे, आपल्याकडे खूप घाण आहे, अमुक आहे, पण who is responsible for it? So let us take today the message that yes, all of us have to help to get the things better. We cannot only blame the organizations, institution. MPCB ने मॉनिटर करा का बरं, पण जो इंडस्ट्रियलिस्ट असतो त्याला कळत नाही की तो त्याचा इफ्लुएंट अनट्रीटेड और पार्शली ट्रीटेड नाल्यामध्ये किंवा पाण्याच्या स्त्रोतामध्ये घालतो आहे, तर तो नुकसान करतोय. पण नाही, त्यांना पैशाशी पडलेलं असतं ना. एनिवे, I mean, this is all going. Nobody single person can do, but let us do whatever we can. Really, the problem is that we don't know how the climate machine works. And आताची जी प्रेडिक्शन आहे ती खरी होतील खोटी होतील. We don't know what is going on. पण
आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. There seems to be increasing evidence showing the connection between the global warming and industrial injection of greenhouse gases. However, the extent is still not clear. Hopefully, with more research, we can say more definitely in the near future. So finally, yes, I agree with this slide 100%. Climate change is a reality. Indian agriculture is likely to suffer losses due to heat, erratic weather, and decreased irrigation availability. आणि जेवायलाच नसलं तुम्ही काय करणार आहे? 10 खोल्यांचा बंगला जरी असला तरी झोपायला 3x6 जागा लागते आणि 2 वेळेला जेवायला लागतं. त्याच्याशिवाय काय करू शकतो? Adaptation strategies can help minimize negative impact. Totally rule out नाही होणार पण minimize होतील. These need research, funding and policy support. Cost of adaptation and mitigation are unknown but likely to be high. Cost of inaction could be even higher. Start with no regrets adaptation opinions. So recommendation, active participation of all the people with serious scientific debate for this complex topic and careful examination of alternative options will be helpful to save our mother earth, which is essential for comfortable life in coming decades. आपण तेच म्हणलं ना, आता 10 खोल्यांचं घर आहे. संध्याकाळ झाली की दर 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 सगळ्या ठिकाणी आपण लाईट लावतो. आपण म्हणजे इंजन ते लाईट आपण झिरोचे लावूया ना. समजा सगळं घर अंधारात ठेवायचं नाही किंवा ज्या खोल्यांमध्ये वापर नाही आहे ते कशाला ठेवायचे. Or you teach your kids or teach yourself and the family members to minimize your तुमचे जो पैसे आहेत म्हणून मी आज 3000-4000 इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकतो असा अप्रोच न ठेवता ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला किती कार्बन डायऑक्साईड आपण हवेमध्ये सोडतो त्याच्यापेक्षा आपण मिनिमाइज करू अशा पद्धतीने करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा माझी मुलगी अमेरिकेत असते बरेचदा मी जाते तेव्हा मी काही कंट्रीज मध्ये एअरपोर्ट वरती सुद्धा त्या छोट्या कार न वापरता सिंगल पर्सन जेव्हा जातो तेव्हा सायकल वापरताना बघितली. तर आपण ही काही उदाहरणं जर समजा घेतली की छोट्याशा डिस्टन्स पर्यंत एक तर तुम्ही पायी जा. सकाळी उठून तुम्हाला नाही फिरणं होत ना पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्हेकल वापरू नका. 2 व्हीलर म्हणा 4 व्हीलर म्हणा. कारपुलिंग करा की एकाच ठिकाणी तुम्ही 2-3 जण जाताय. तर माझ्याजवळ कार आहे माझ्याकडे 2 कार आहेत पण त्याच्यापेक्षा पुढे काय होतं तुमच्याजवळ खूप पैसा आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडं लावा. हे तर सगळीकडेच सुरू झालंय. दिस इज वन पिक्चर विच आय लाईक की हे रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे असं रूफ नाही आहे पण बऱ्याचशा ठिकाणी इव्हन गच्ची टेरेस जी असते त्याला सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आपण इम्प्लिमेंट करू शकतो. किंवा आजकाल काही हाय बिल्डिंग्स मध्ये वरती पूर्ण कव्हर करून टाकतात म्हणजे बिल्डिंग पावसामध्ये खराब होऊ नये. तर एकदा का तुम्ही ते रूफ घातलं की त्या रूफवरती तुम्ही सोलर पॅनल लावा त्याच्यानं रेन वॉटर हार्वेस्टिंग करा तुमचंच म्हणजे बिल कमी होईल ना कॉर्पोरेशनचं. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. रिसायकल रियूज आहे. सो आय थँक यू फॉर पेशंट हिअरिंग and definitely I would like to have if time permits some dialogue, some conversation or some inputs if somebody having anything because this is a small thing which I had done. Many people may be having many more things. So I would like to get the feedback or maybe we can work on our emails or anything like that. And I had just given the references which I could refer to for preparing this presentation. So these are the documents referred and there are many more but I thought that let me give them important. Thank you very much. प्रश्न आहे फेसबुक वर आले काही प्रश्न फेसबुक वर नाही. May I ask you, we did extensive research, at least
and collected so Only much the material. information. I can tell because my daughter is working on climate change. Oh, that's She's from Kerry, done a master's there, okay. and currently she's at the COP24 in Poland for the youth That's good. conference Your also. good name, please. Sorry, Your good name. Tushar Lakhani. Let She's everybody Gita. knows. She's Gita Lakhani. I wanted to find out, do you share your data? Do you sit on other platforms? Because she's working in Yeah, schools now here. I had given my presentation over here. So, like recently, I had participated in training course at IIT. So, wherever I go, generally I give my presentation. But she gives presentations to schools, to school children, to make them change the way of life that they're living, Yeah. to look more on what their need is rather than want-based society. She's working on that, and I think you are something very similar. I can give my You have email. pen drive, Uh-huh. you can take, copy. you can take the data. Or otherwise, I email. can give my email. I'll take your email. You can give it to your daughter. Take it. She'll be back by this third week here, and I'll ask her to take it. Sure, sure. Right, We and can interact on else? phone also. आणखी कोणी मॅडम तुम्ही लास्ट इम्युन झाले म्हणून सांगितलं माणसं इम्युन झाले कोणाला सांगितलं डोंट स्पीक तर ते ऐकत सुद्धा नाही चेंजेस आहे ना वातावरण ते डोंट लिसन आहे don't speak and don't speak. राईट तसं खूप करून गेलं म्हणजे मी BSc झाले त्याच्यानंतर 23 वर्षांनी मी MSc केलं नंतर त्याच्यानंतर मी 15 वर्षांनी PhD मी रिटायर झाल्यानंतर PhD केलं पण ठीक आहे देवाने मला जे काय लिमिटेशन्स दिले अडचणी दिल्या मी गरीब घरातली हे माझ्या पाठीमध्ये कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नाही ऍक्च्युली आय हॅड डन PhD फ्रॉम विल्सन कॉलेज and he was the head of chemistry department. I had done it Dr. Prabhu. So frankly speaking, I wanted to do PhD at late stage, but nobody was ready to take me as a student. Madam, तुम्हाला काय आम्ही स्टुडंट अनुभव खूप होता. हा, मी डॉक्टर मंगे देशमुख अमरावतीनं आलो मी तुमची न्यूज वाचली आणि तसंही मी नागपूरला गेस्ट पाठवतो मी मूळची नागपूरची. बरं तर मी अमरावतीला आहे आम्ही तर नवीन एक हे पाशा पटेल जे आहेत सध्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि ते जेव्हा अमरावतीला आले तेव्हा अमरावतीला वडाळीला एक बांबू पार्क आमच्या ओळखला शासनाने तो बांबू त्यांचा म्हणा का आमचा म्हणा एकच आहे बांबू हे ग्रासमध्ये आहे आणि आता शेतकऱ्यांना हे पिकं परवडत नाही इकॉनॉमिकली ज्यांच्याकडे शेती आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांनी 2 नंबरच्या पैशाने शेती घेऊन ठेवली ते अमरावतीत आहे मुंबईत आहे मोठ्या शहरात आहे ते करू शकत नाही अशासाठी आम्ही बांबू मिशन सुरू केली आता तर मला बांबू जर आम्ही प्लांटेशन वाढवलं म्हणजे ते ग्रास वर्गात येते गवत जसं वाढतं तसं वाढते फक्त त्याची एकदा काळजी घ्या वाटते तर त्याचा मदत होईल का आपल्या टेम्परेचरला हा माझा प्रश्न आहे टेम्परेचरला नाही म्हणा पण इनडायरेक्ट आपण कोरिलेट करू शकतो ना. म्हणजे तसं म्हणजे काय म्हणजे आता मी अथॉरिटी म्हणूनच बोलतो ना पण आता काय माहितीये बांबूच्या झाडाला फॉलेज नसतं ग्रीन हे नसतं म्हणजे बेसिकली काय आहे तुम्ही CO2 ऍब्सॉर्प्शन याच्यासाठी जर समजा काही शेती केली तर आपला कार्बन डायऑक्साईड कमी होऊ शकतो पण तुमचं जो बांबू आहे इट इज अ व्हेरी स्पेसिफिक प्लांट की जे आपल्याला सगळ्या ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा बिल्डिंगचे जेव्हा रिपेअर्स होतात तेव्हा पहिल्यांदा ते सगळं बांधणं ह्याच्यासाठी मेटलच्या ऐवजी बांबू वापरल्यामुळे पेपर जो आहे तो आता पेपर वेल्थ वगैरे आज इंडियामध्ये सगळे इम्पोर्ट पेपर न्यूज पेपर हा सगळा बाहेर याच्यासाठी पण हे बघा, बांबू बांबू मेटलला रिप्लेस करतो काही ठिकाणी हो. मेटल प्रोसेस करायला इंडस्ट्री आणि पोल्युशन आहे त्यामुळे त्या पद्धतीने कमी म्हणजे काय हे होईल, temperature. indirectly it can be correlated to prevention of climate ते बेनिफिट काय आहे की ते 3 वर्ष जर जगवलं तर मग 50 वर्ष पीक येतं आणि ज्यांनी जमीन घेतल्या त्याला शेतकरी मिळायला माणसं मिळत नाही म्हणजे बांबू म्हणून मी म्हटलं आज उठावून चला म्हटलं हा विषय इंटरॅक्शन मगाशी केल्याशिवाय यांनी ऊस लावू नका जास्त बरोबर जमिनी ओसाड होती का मला सहज शब्द आठवला उसाळ का ओसाड मी तिथे पेपर्स पण ठेवले थँक्यू आणखीन काही प्रश्न आणि आहे कोणाला? माझी मी ईमेल शेअर करेन मोबाईल शेअर करेन आणि आय विल लव टू वर्क ऑल सायन्स ऑल इट्स नॉट इमटेरियल अबाउट whether I am taking money or I am not taking money. तुम्ही भाषण झाल्यावरती दोघं आणखीन काही प्रश्न असतील नंतर आपण कन्क्लूड करू कन्क्लूड करा
पाहतील. मला वाटतं ग्लोबल वॉर्मिंगसाठी इंडिव्हिज्युअल लेवलवर आपण काय करू शकतो याच्याबद्दलच्या बऱ्याच टिप्स आता आपल्याला डॉक्टर शिवानी ढागे यांनी दिल्या आहेत. आज मला मोबाईलवरती एक मेसेज आला. पुण्यामधल्या 400 हॉटेल्सनी पाणी कमी असल्यामुळे पुण्यामध्ये वेटर प्रत्येक माणसापाशी येऊन विचारतो तुम्हाला पाणी हवंय का. म्हणजे आता ही परिस्थिती हळूहळू बदलते की माणूस बसल्यावर तो 10 टन ग्लास भरलेला आणून आपटणार, तसं नाही, तो विचारू लागला. आणि विचारल्यानंतर सुद्धा तो त्याच्या मगमधून फक्त अर्धा ग्लास पाणी देतो. तेव्हा मला मुद्दाम एकाने कोणीतरी सांगितलं, कारण गेली 25 वर्ष मी याचा प्रचार करतोय, म्हटलं त्यांनी मला रॉयल्टी पाठवलेली नाही आपण ह्या माझ्या प्रचाराला. तेव्हा आपल्या घरी सुद्धा लाज वाटू देऊ नका, तांब्या आणि भांड ठेवा. ग्लास ही फॅशन गेली तरी हरकत नाही. म्हणजे जेवढं पाणी पाहिजे तांब्यातून तेवढंच तो पिईल आणि जास्तीचा ग्लास देण्याची गरज नाही. ते अर्धे ग्लास आपण नंतर ओतून देतो, कुंड्यांना टाकत नाही आपण. किंवा ते पाणी उद्याला तुम्ही भांड धुण्यासाठी जरी वापरलं तरी देखील त्याच्यात काही बिघडत नसतं. खरं एक भाग सांगितला पाणी बचतीसाठी त्यांनी मगाशी बिस्लेरीच्या 2 बाटल्या टाका म्हणून तोही भाग सांगितला. किंवा ज्या ज्या वेळेला आपल्या घरी अशा प्रकारच्या टाक्या बदलायची वेळ येईल त्यावेळेला 2 कंपार्टमेंटच्या टाक्या तुम्ही मागितल्या पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की रेफ्रिजरेटर नवीन घेताना, एअर कंडिशनर नवीन घेताना आता 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हे जे आलेले ती इक्विपमेंट स्वीकारा. माझा प्रयोग मी सांगतो तुम्हाला. गोदरेजचा रेफ्रिजरेटर एक 5 वर्षापूर्वी मी घेतला 5 स्टारचा. 200 रुपये बिल माझं इलेक्ट्रिसिटीचं कमी झालं. तेव्हा ह्या गोष्टी ताबडतोबीने होतात. आणखीन एक गोष्ट आहे की आपण आपल्या घरामध्ये ज्या खोलीमध्ये जातो तिथला दिवा लावतो आणि दुसऱ्या खोलीतला बंद करतो. परंतु समाज म्हणून आपल्याला ही शिस्त नाही की ज्या ऑफिसमध्ये आपण काम करतो तिथले दिवे लंचला जाताना आपल्या डोक्यावरचा पंखा बंद करणं हे आपण करत नाही. कारण ऑफिस मी नाही भरत ना पैसे, पण ते पैसे कोणीतरी देत असतं, कोणीतरी इलेक्ट्रिसिटी बनवतो, त्यामुळे टेम्परेचर वाढतं. इंडस्ट्री एक भाग आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की समाज म्हणून आपल्याला एक बॅलन्स बघावा लागेल. कारण असं आहे की इंडस्ट्री पोल्युशन करतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु लोकसंख्या वाढत असताना जे कोणी सरकार असेल त्या सरकारला लोकांना पुरेशा वस्तू देणं, पुरेशा बरं का, जास्त नाही. महात्मा गांधी म्हणले ते की आपल्याला पाहिजे तेवढं आहे, जास्तीची ग्रीड ठेवू नका. त्या पद्धतीने आपल्याला लागणाऱ्या वस्तू प्रोड्यूस करून त्या लोकांना पुरवण्याचं काम सरकारचं. ते केलं नाही तर आपणच वर्तमानपत्रामधून टीका करतो. परंतु ते करत असताना इंडस्ट्री त्यांच्या पोल्युशनचं अबॅटमेंट व्यवस्थित करतात की नाही हा प्रामाणिकपणा इंडस्ट्रीमध्ये नाही. मी असं बघितलंय रोह्यामध्ये किंवा आणखीन अन्य ठिकाणी की रात्र झाल्यानंतर दिवसभर साठवलेले जे गॅसेस आहेत ते वातावरणामध्ये सोडून देतात. फॅक्टरी इन्स्पेक्टर तेव्हा नसतो. फॅक्टरी इन्स्पेक्टर दिवसासुद्धा काय करतो याचा अनुभव इंडस्ट्रीत मी 30 वर्ष काम केलं असल्यामुळे मला आहे. परंतु हा प्रामाणिकपणा इंडस्ट्रीनी सुद्धा जर ठेवला तर मला वाटतं ह्या गोष्टींना आळा हळूहळू बसेल. आणि मग जो क्योटो करार आहे त्या क्योटो कराराचं पालन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. ग्लोबल वॉर्मिंगला इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपण काय करू ह्याच्यावरती आज मॅडमचा भर अधिक होता. त्याला आपण सगळेजण हातभार लावू शकू. आपण भाषण ऐकायला मुद्दाम आलात, धन्यवाद त्याच्याबद्दल. पुढच्या महिन्याचं भाषण हे शुक्रवारच्या ऐवजी बुधवारी आहे जानेवारीमध्ये. कारण 3रा शुक्रवार 18 तारखेचा आहे. इथे काहीतरी फिल्म फेस्टिवल आहे आणि गुरुवारी आणखीन काही अन्य अडचण असल्यामुळे बुधवार दिनांक 16 जानेवारी या दिवशी संध्याकाळी 5 वाजता जेनेरिक मेडिसिन्स ह्या विषयावरती भाषण आहे. आणि वरळीच्या कुंदनानी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर उर्मिला जोशी यांचं भाषण या विषयावरती संध्याकाळी 5ला होणार आहे. भाषण आत्ताच सगळ्यांना विनामूल्य आहे, तर आपण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती करतो. धन्यवाद.